अनकाईच्या डोंगरावरच्या या माकडांच्या टोळ्या, जसं मी म्हटलं की या डोंगरावर असतात, पण सध्या पाणी नसल्याने हे गावात आलेले आहेत। या झाडाच्या छायेमध्ये तुम्ही वर बघितलं तर ही सगळी वानर मंडळी बसलेली आहेत। या वानरांसाठी काहीतरी पाण्याची सोय व्हावी। तुम्ही बघताय की छोटी छोटी पिल्लं घेऊन सुद्धा ही सगळी मंडळी बसलेली आहेत। खाण्याची वणवण आहे, पिण्याचं पाणी नाहीये आणि म्हणून यांना या गावाचा आसरा घ्यायला लागतो, नाहीतर इतर वेळेस ही सगळी वानर मंडळी या वरच्या जंगलात असतात। अनकाईच्या या गावकऱ्यांना या वानरांची सवय झाली असं आपण म्हणूयात। ते थोड्याफार प्रमाणात यांचा सांभाळही करतात। तुम्ही बघताय की दादा त्यांना खाऊ घालतायत, गाववाले त्यांना पाणी देतात, पण हे फार काळ चालू शकणार नाही। येणारा पुढचा काळ मोठा आहे, त्याच्यामुळे पाण्याची सोय या वानरांसाठी होणं खूप गरजेचं आहे। आपल्या बरोबर मीनाताई वैद्य आहेत, इथं शेजारी त्यांचं घर आहे आणि जेव्हा माकडं वरच्या किल्ल्यांवरून खाली येतात तेव्हा गावच्या झाडांमध्ये ते आसरा शोधतात। मीनाताई, काय या माकडांचा वानरांचा त्रास आहे का? मी अशी झाडं लावलेली, सध्या माझ्याकडे 15-20 लिंबोणीची झाडं मी लावलेली आहेत, कारण त्या झाडांचा शक्यतो ते वर जात नाही। आम्ही पाण्याची हे करतो, त्यांना काहीतरी टोकरी वगैरे भरून ठेवून देतो पाण्याची। येतात आणि पाणी पितात आणि मग खेळायला लागतात। काळजी घ्यायला लागते, पण त्रास पण होतो आम्हाला, त्रास पण आम्ही काढतोच। आता काही इलाजच नाही आता त्यांचा, त्यांना काय करणार काय आपण आहे। तिथं जर समजा असं काही करून ठेवलं सोय तर तिथं पण जातील, पाणी पितील ते। थोडीफार खाण्याची आम्ही व्यवस्था करतो, काही असलं का ते टाकतो, त्यांना खातात ते, पण त्रास देतात, जास्त उड्या मारतात। छोटी पिल्लं आहे ना, ती खूप त्रास देतात मोठ्या माकडांपेक्षा। जसं ताई म्हणतायत की पाणवठ्याची सोय या माकडांना केली पाहिजे आणि ते सुद्धा त्यांच्या सान्निध्यात, म्हणजे गावकऱ्यांना यांचा त्रास होणार नाही। तुम्ही बघताय तर हे मूकजीव आहे, त्यांच्याकडे बघून एक भूतदया तयार होते। माकडांचं हे वास्तव्य राहिलं पाहिजे, त्यांना खायला प्यायला मिळालं पाहिजे, पण गावकऱ्यांना सुद्धा त्यांचा त्रास नको। त्याच्यामुळे त्यांच्या जंगलातल्या वास्तव जिथे आहे तिथं त्यांना पाणवठे असणं हे खूप गरजेचं आहे। याकडे सुद्धा लक्ष वेधलं पाहिजे।